ही बॅग स्वच्छ धुवून घेतले मी, कारण कोणी आले आहेत त्यांना घेऊन ये मैदानाच्या इथं तुमचा टेम्पो लावायला सांगा, कारण नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। खूप सारा फॉलोअप घेतल्यानंतर फायनली हे जे आहे ते आज पिकअप साठी येतात फ्लिपकार्ट वरून, कारण खूपदा म्हणजे जवळजवळ एका दिवसात काल 10 फोन झाले असतील फ्लिपकार्टच्या कस्टमर केअर करून। त्यांच्याकडून ते जी कंप्लेंट आहे ती रेजच होत नव्हती पिकअप साठीची किंवा रिटर्न साठीची, कारण मी इथून पण बघते तर ते होतच नव्हतं। कितीतरी वेळा मी ट्राय केलं, सगळ्या गोष्टी करून झाल्या। शेवटी मी एकदा बोलताना म्हटले की मी त्याचा माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे, म्हटलं की खोलताना ते डॅमेज झालं होतं की नाही ते, आणि प्लीज लवकरात लवकर तुम्ही ते पिकअप करा, कारण मी ज्या साईजनं बघितलं तर त्या साईज नाही, पण वस्तू खूप चांगली आहे, जड आहे, क्वालिटी उत्तम आहे। फक्त मे बी त्यांनी हँडल करताना त्यामध्ये फॉल्ट निघाला असेल, मला असं वाटतं ते तुटलं असेल, किंवा मग त्यांनी ट्रॅव्हलिंग करताना काहीही असू शकतं। पण मग फायनली ते आता येतात। आता आज आहे मंगळवार, माझं आवरलेलं आहे सगळं, आणि ही बॅग स्वच्छ धुवून घेतले मी, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये इतकी खराब झाली होती, तर प्रॉपर अशी क्लीन वगैरे करून मी वाईप आउट करणार होते, पण असं झालं की ते इतके डाग वगैरे लागलेले, मग थोडंसं विम लिक्विडच टाकलं आणि विम लिक्विड टाकून क्लीन करून घेतली। का ते मी नंतर सांगेनच। आणि आजचा दिवस सुरू होते, बघू आजच्या दिवसामध्ये काय काय मला शेअर करता येतं तुमच्याशी। अळूवडी मी नेहमी करताना पानाला बेसन लावून करायची, पण ह्यावेळी वेगळी करायची ठरवली। आमसूल घेतलेला आहे 2 चमचे, त्यामध्ये गुळ जो आहे तो पावडर स्वरूपातला सुद्धा आहे माझ्याकडे, गुळ एका बरणीमध्ये मी भरून ठेवलाय ऐन टायमाला लागेल म्हणून, तर तो 1-1.5 चमचा घेतलाय आणि पाण्यामध्ये टाकलाय, आणि त्याला ना उकळी काढून घेणार आहे थोडी मी, म्हणजे 1-2 मिनिटातच चांगली उकळी येते, आणि त्याच्यानंतर मग ते बंद करेन। हे वापरणाऱ्यानंतर मी अळूवडी करण्यासाठी आता मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद, तिखट, बडीशेप आणि तीळ घेतलेले आहेत, बेसन घेतलेले आहे इथं, आणि आळूची पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। बाबांनी घेऊन आले होते बाजारामधून 4 पानं, त्यातली 2 पानं मी घेतलेले आहेत। 2 पानांचं बघून नंतर मग मी आळूवडी करेन किंवा आळूचं फतफद करेन। आता ही जी पानं आहेत तर ती मी छान अशी गुंडाळणार आणि बारीक असे काप करणार त्याचे। दरवेळेला आपण काय करतो, पानांना छान बेसन लावतो मिक्स करून सगळे मसाले, आणि मग ते गोळा करून छान त्याचा बंडल करून मस्तपैकी त्याला वाफवून घेतो, आणि त्याच्यानंतर कट करून आपण त्या वड्या ज्या आहेत त्या तळतो, किंवा मग चांगल्या अशा शालो फ्राय वगैरे करतो, जे आपल्याला आवडतं ते। पण यावेळी म्हटलं काहीतरी वेगळं करू, मग मी काय केलं, रोल केलं छान, आणि त्याच्यानंतर असे काप करून घेतले दोन्ही पानांचे, आणि हे बेसनमध्ये टाकले। बेसनमध्ये चांगले ते एकजीव करून घेतले, म्हणजे बेसन जे आहे ते आळूच्या ह्या कापलेल्या पानांना पूर्ण छान व्यवस्थित लागावं। त्यानंतर जे सगळे मसाले आहेत तर तेही मी त्यामध्ये आता ॲड करणार आहे। ह्या मसाल्यामध्ये एक अजून की गरम मसाला किंवा दुसरा एखादा चटपटीत असा असेल तुमच्याकडे मसाला तर तोही ॲड करू शकता। लास्ट टाइमला मी केलं होतं, पण आता माझ्याकडे चिंचेचा कोळ जो आहे तो टाकणार आहे म्हटल्यानंतर मी कुठला अजून एक्स्ट्रा मसाला जो आहे तो टाकलेला नाही। आता हे सगळे मसाले आणि कांदा, लसूण, मिरची आणि आल्याचा जो ठेचा आहे, 1 इंच आलं, 2 छोट्या मिरच्या आणि लसूण 8 पाकळ्या मी चांगला ठेचून घेतला खलबत्त्यामध्ये, आणि हा ठेचा जो आहे तोही मिक्स केला यामध्ये पूर्ण। हे सगळं आता एकजीव करून घेते, आणि जे पाणी आपण करायला ठेवलं होतं म्हणजे चिंचेचा कोळ, गुळ आणि चिंचेचा कोळ जो आहे तो करण्यासाठी, तर तेही आता झालं असेल, म्हणजे 1-2 मिनिटं उकळलं ना तर ते मी ते बंद करून ठेवले, आणि बंद केल्यानंतर थोडासा वेळ थंड होऊ दिले, म्हणजे कसं वापरताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही। आता इथे बघताय पाणी कसं, कलर कसा दिसतोय त्याचा। आता हे मी गाळून घेणार आहे, आणि गाळल्यानंतर मग ते आहे ते वापरणार आहे। दरवेळेला आपण जेव्हा करतो तेव्हा सुद्धा चिंचेचा कोळ थोडासा मिक्स करतच असो आपण, कोण कोण करतं कोण नाही करते मला नक्की सांगा, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं अळूवड्या करता, अजून कोणती छान इंटरेस्टिंग पद्धत असेल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। मी नक्की स्वतः ट्राय करेन, कारण मला हे अशा वेगवेगळ्या रेसिपी करायला खूप आवडतं। आता हे पूर्ण ग्लासभर तर आपल्याला लागणार तर नाहीच आहे, कारण जास्त आंबट होऊन जाईल ते, त्यामुळे जेवढं लागेल तेवढं घेते मी। पहिल्यांदा 1 बाउल म्हणजे 1 वाटीभर होतं ते मी ॲड केलं, आणि स्पॅच्युलाच्या मदतीनं ना हे मिक्स करून घेते, कारण अजूनही ते थोडं गरम आहे, त्याच्यामुळे ते मिक्स करते चांगलं मी। कोथिंबीर वड्या करताना सुद्धा आपली नेहमी कोणती पद्धत असते की कोथिंबीर छान चिरतोय आपण आणि ती अशी मिक्स करतोय। मी तर एकदा काय केलं तर मिक्सरला बारीक पेस्टच करून घेतली होती कोथिंबीरीची,
तीही खूप छान झाली होती, कलर पण वेगळा असा होतो. आता मला वाटतं की जवळजवळ 1 ग्लासभर जर ते चिंचेचा कोळ झाला असेल तर त्यातलं म्हणजे समजा की 100 ml असेल पाणी तर त्यातलं 80 ml मी वापरलेलं आहे. आणि थोडं मग आपलं रेग्युलर जे पाणी आहे तर तेही मी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेते. तुम्ही कोणत्याही चमच्याने कितीही मिक्स करा, जोपर्यंत आपण हाताने सगळं एकजीव करत नाही ना तोपर्यंत आपल्याला स्वतःला सुद्धा समाधान वाटत नाही की हे चांगलं मिक्स झाले. याच्यामध्ये एक अर्धा लिंबू, छोटासा लिंबू घेतला होता तर तो अर्धा पिळला आणि परत मग मी मिक्सिंग करायला लागले. तुम्हाला म्हणजे मी तर नेहमी हे करते की असं मिक्सिंग करताना बॅटरमध्ये तिखट, मीठ, हळद किंवा मीठ झालेलं की नाही हे तपासून बघायला हवंच. कारण नंतर वड्या केल्या आणि त्याच्यानंतर मीठ जर व्यवस्थित नाही झालं, नाही चांगल्या प्रमाणात नाही पडलं तर मग काहीच अर्थ राहत नाही. म्हणून मी थोडंसं जे आहे ते बघते टेस्ट करून की हा बॅटर व्यवस्थित झालं आहे की नाही. ते आधीच मी ग्रीस करून ठेवला होता एक छोटासा असा पॅन, तर त्यामध्ये प्लेट जी आहे ही ग्रीस करून ठेवली होती. आता याच्यामध्ये ही होते. आता ही प्लेट जी आहे, प्लेट, कटिंग बोर्ड, चाकू वगैरे मी मध्ये आता गेली होती RCTला, तिथे होम सेंटर म्हणून एक आहे आउटलेट, तर तिथे खूप छान घरातल्या ज्या वस्तू आहेत सजावटीच्या किंवा उपयोगाच्या त्या मिळतात आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतात. तर तिथे मी गेले होते आणि तिथून घेऊन आले, म्हणजे केक करताना किंवा मग वड्या करताना मला हे उपयोगाला पडेल म्हणून. कारण नेहमी मी काय करायचे, आपल्या स्टीलच्या प्लेट वगैरे असं त्यामध्ये करायचे, पण जेव्हा कट करायला जाईन तेव्हा चाकूच्या त्या जी धार आहे त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये ओरखडे ओढायचे, त्यामुळे प्लेट खराब व्हायची. म्हणून मग शेवटी म्हटलं की असं आपण एक प्लेट छान घेऊन येऊ जे आपल्याला अशा गोष्टींसाठी हेल्पफुल ठरेल. सगळ्यात मोठं अजून माझ्याकडे एक प्रॉब्लेम होता आज की वाफवायचं कशामध्ये, कारण मी नेहमी प्लेटमध्ये ठेवायचे आणि जी चाळण आहे ती एका भांड्यावरती ठेवायची आणि त्यामध्ये प्लेट ठेवून मग ती वाफवून घ्यायची. आणि गावी पण खूप सारी पद्धत अशी केली जाते. आता माझ्या घरी भांडं आहे माहेरी, सासरी सुद्धा आहे वेगळं भांडं, पण इथे जास्त गर्दी नको म्हणून मी कुठली मोठी भांडी ठेवली नाहीत. म्हणून मी असा जुगाड केला, नेहमी जसा करते तसा. प्लेट चाळणीवरती वरच्यावर ठेवली आणि झाकण असं ठेवलं. एक 20 मिनिटानंतर छान अशी अळूवडी जी आहे ती जमून आली, वाफवून आली चांगली. त्याच्या 10 मिनिटानंतर मी पहिल्यांदा चेक केलं होतं की झालेलं आहे की नाही, व्यवस्थित क्लीन टूथपिक येतोय की नाही, पण तेव्हा आला नव्हता, थोडंसं अजून राहिलं होतं, म्हणून मी अजून 10 मिनिटं ठेवून दिलं. आता हे जे अळूवडी आहेत तर त्या मी सरळ कट करणार आहे थंड झाल्यानंतर आणि फ्रीजमध्ये ठेवून देईन. मला खरं तर कट करताना भानच नाही राहिलं की मला फक्त बघायचं होतं, म्हणून मी कॅमेरा ऑन करायचंच विसरले आणि अर्ध्या टाईममध्ये मला लक्षात आलं, मग तेव्हा ऑन केला. कट केलेल्या होत्या मी अळूवड्या ऑलरेडी. तुम्ही बघताय की किती छान मस्त कट झालेल्या आहेत. जाडीसुद्धा मी छान ठेवलेली आहे, कारण एकदम पातळ केलं की तळताना तर थोडंसं तुटतात म्हणून थोडी जाड अशी जाडी ठेवलेली आहे त्याची. कोथिंबीर वड्यासुद्धा मी मगाशी जसं म्हटलं की अशाच करते आणि त्या खूप छान टेस्टी होतात. म्हणजे बारीक कोथिंबीर चिरून कधी कधी मी मिक्सरला लावून पेस्ट करते त्याची, आणि किंवा मग एक थोडी कोथिंबीर मिक्सरला लावून पेस्ट करते आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकते, तर तीही छान टेस्ट होते. ही कधीतरी मी नक्की करून दाखवीन. आता ह्या अळूवड्याच्या आहेत त्या फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे मी आणि संध्याकाळी तळणार आहे. आता संध्याकाळी जेवण झाल्यानंतर बघू कोणाकोणाचा कसा रिप्लाय येतो ते मी तुमच्याशी नक्की शेअर करते. फर्निचर जायचं होतं आज, त्याचा पिकअप होता फ्लिपकार्ट पासून. मला काल परवा म्हणजे 4 तारखेला संध्याकाळी मी कंप्लेंट रेज केली. 4 तारखेपासून म्हणजे काल 5 तारीख आणि आज 6 तारीख, ह्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 25 कॉल आले मला फ्लिपकार्टच्या कस्टमर केअर सपोर्ट करून. कंटिन्युअसली तेच की ये हो जाएगा, ये आपने ये ऑर्डर किया है क्या, ते त्यांचं काम करत होते, त्याबद्दल काही इश्यूज नाही. मग मी व्यवस्थित प्रत्येकाशी बोलले, म्हणजे छोट्यात काम मध्ये 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 सोडून सगळ्या गोष्टी, म्हणजे स्वयंपाक करताना, घरकाम करताना, दिवसभर वाचन करताना ते कंटिन्युअसली कॉल. मग ठीक आहे म्हटलं, मग आता पिकअप होताच. पिकअपसाठी पोरगा पण आला होता, तो त्याला म्हटलं हे फर्निचर तुला एकट्याला जाणार नाही, तुझ्यासोबत जे कोणी आले आहेत त्यांना घेऊन ये, मैदानाच्या इथं तुमचा टेम्पो लावायला सांगा. कारण त्या दिवशी घेऊन येताना पण सचिन स्वतः गेलेले त्यांना हेल्प करायला, दोघं मिळून घेऊन आले होते. त्याला सांगितलं, तो ठीक आहे म्हटला. मी खुश होते की फायनली म्हटलं हे, कारण ते ब्रोकन बघून बघून ना मला स्वतःलाच त्रास व्हायला लागला की मी पैसे घातलेत आणि पैसे घालून पण ही अशी वस्तू आली ते आली आणि हे लवकर पिकअप पण करत नाहीयेत. आणि त्यांनी बोलले की नेक्स्ट डेला होऊन जाईल, तर काल तर नाही झालं, आज तो आला म्हटलं तर ठीक आहे म्हटलं आज होईल. तो गेला मुलगा, 5 मिनिटात मला मेसेज काय आला की काय होतं मेसेज, 1 मिनिट, मेसेज असा आला, ड्यू टू अनअवॉइडेबल इव्हेंट वी कुडंट पिकअप दिस थिंग. असं जे डोकं फिरलं, कारण आज संध्याकाळी मी जाणार होते भांडूपला. राजश्रीला एक रेड कलरची साडी हवी आहे आणि तिनं मला खूप दिवस आधी सांगितली होती की मला एक रेड कलरची साडी हवी आहे, मग तिचं काय पार्टीवेअर टाईपमध्ये हवी आहे म्हणायला लागलेली. मला बघ
मग ते पण प्लस मला गणपती बाप्पा सिलेक्ट करायला जायचं होतं बाबा आणि आरो सोबत. ते पण ह्या सगळ्या गोष्टी मी थांबवल्या. म्हटलं ते लोक येतील आणि एकदा हे घेऊन जाऊ देत. 5 मिनिटं तो मेसेज आल्यावर असं जे डोकं दुखायला लागलं. म्हणजे छोटी ही गोष्ट वाटते आपल्याला, पण कधी कधी ना आपण जेव्हा कुठेतरी पैसे एक्स्ट्रा घालतो आणि आपल्याला भीती असते की आपले ते पैसे ना बुडू नयेत किंवा हे होऊ नयेत. कारण याच्या आधी असं झालं होतं, कारण 10 दिवसाच्या आतमध्ये ही रिटर्न गोष्ट झाली पाहिजे. 10 दिवसाच्या आतमध्ये, कारण त्यांनी ते रिटर्न पॉलिसी त्यांची. आता हां, त्यांनी परत कस्टमर केअरचा केअरला मी कॉन्टॅक्ट केला आणि ते बोलले की किती झालं तरी बाप त्यांना ते शांतपणे बोलावं लागतं. मी त्यांना एकट्याला म्हटलं की प्लीज तुम्ही हे करा म्हटलं, कारण मला खरंच खूप आता हे होते की दिवसभर मी फोनच उचलत राहते. दिवसभर फोन नाही आला ठीक आहे, सकाळी फोन आला आणि नंतर मग सांगितलं ठीक आहे, दिवसभर त्यांचे फोन येतच राहतात. मी अक्षरशः फोन आले, हां बोला ठीक आहे, हाँ हे असं मला ते पाठ झालं. त्यांनी पण जे बोलतात ना कि इस कॉल के बाद आपको एक मेल आएगा, उसमें आप हमारी बात से संतुष्ट है या तो 1 से 3 तक ये टिक करे वो टिक, ते सगळं पाठ झाल्यानंतर ते बोलून मग ह्यांना आत्ता तिला फोन केला होता परत मी कस्टमर केअर सपोर्टमध्ये. तर एकट्याने उचलला, त्यांना सांगितलं म्हटलं प्लीज हे करा म्हटलं, आता तो मुलगा असा येऊन गेला पिकअपवाले आणि प्लीज हे करा. मग नाही मॅडम ठीक आहे आम्ही करतो आणि तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल म्हटलं काय. नंतर मग परत मला रिटर्न फोन आला तिकडून एकट्या मुलीचा. ती परत तेच सेम विचारायला लागली. मी एवढं कंट्रोल करून बोलले असेल, मी अशी मुठी आवळली. म्हटलं शांत धनश्री, त्यांना बिचारांना बोलून काहीही फायदा नाही आहे, आपण शांत, कारण ते पण त्यांचं काम करतात बॅकएंडला. मी म्हटलं एवढंच करा म्हटलं की दिवसभरात पूर्ण कॉल करण्याच्या ऐवजी डायरेक्ट पिकअपला पाठवा, दुसरं काही करू नका. मला इतकं हे झालेलं, मी खूप कंट्रोल केलं तिच्याशी बोलताना. म्हटलं त्यांना बोलूनच काय फायदा नाही आहे. कधी कधी कस्टमर केअर सपोर्टमध्ये जे असतात ना अननेसेसरी, आपण म्हणजे मी अशी काही कॉल रेकॉर्ड्स वगैरे ऐकलेले आहेत की अननेसेसरी त्यांना सुनावलं जातं आणि ते लोक काही बोलूच शकत नाहीत, कारण त्यांचं काम आहे ते कॉल रेकॉर्ड होत असं त्यांचा जॉबसुद्धा जाऊ शकतो. तर ते मला ते कुठेतरी ना असं, मी जर म्हटलं हिच्यावरती आता चिडले तर ती काहीच बोलणार नाही, पण तिचा दिवस जर आज चांगला गेला असेल तर माझ्या चिडण्यामुळे कदाचित तिचा संध्याकाळची ती वाया जाऊ शकते. त्यामुळे माझं थोडासा राग होता, पण मी तिला म्हटलं रिक्वेस्ट केली, म्हटलं प्लीज हे करा, कारण मी दिवसभर करते. त्या मुलाला सुद्धा मी बोलताना कसं मी थोडंसं ॲग्रेसिव्हनेस माझ्यात आला होता आणि म्हणतो ते तुम्ही दिवसभर मला तुमच्याकडून कॉल्स येतात पण रिझल्ट येत नाही आहे आणि ही डेट जर निघून गेली तर प्रॉब्लेम होणार मला. आणि मग एंडिंगला थोडासा आवाज माझा मध्ये चढला होता की फ्लिपकार्टची सर्व्हिस चांगली आहे, पण प्रॉब्लेम काय होते की कंटिन्युअसली कॉल येत राहिले ना दिवसभर. जवळजवळ कालच्या दिवसात मला 11 कॉल आले पूर्ण. मग ते काम आपलं किंवा हे सोडून माणूस इरिटेट होतो. मग त्यांना मी एंडिंगला म्हटलं माझा थोडासा आवाज चढला असेल तर आय एम सॉरी म्हटलं की माझा आवाज चढला असेल तर, पण माझा तसा उद्देश नाही, पण तुम्ही पण समजून घ्या म्हटलं. आता कालचा दिवस आजचा दिवस दोन्ही दिवस माझे असे गेलेले आहेत. मग विचार करा की आपलं काम सोडून आपण ह्या गोष्टीमध्ये राहिलो तर काय असं हे होतं. मग थोडंसं नंतर पण विचार केला की अननेसेसरी ह्या लोकांना पण खूप लोक बोलत असतील कदाचित. कधी कधी सचिनना पण खूप असे कॉल्स येतात की आपको क्रेडिट कार्ड चाहिए क्या डेबिट, त्यांनी खूपदा DND मध्ये टाकलेले आहेत नंबर, तरीसुद्धा 1-2 वेळा त्यांनीही असं इतकं भडकलेले. मी त्यांना म्हटलं ह्यांना बोलून फायदा नाही आहे म्हटलं, कारण ते त्यांचं काम करतायत आणि आपल्याला शेवटी आपल्या पद्धतीनं करायचं आहे. कारण सगळेच जण जे आहेत म्हणजे कस्टमर केअर सपोर्टमध्ये BPOमध्ये किंवा याच्यामध्ये काम करणारे शेवटी पोटा पाण्यासाठीच करतात सगळे. आणि असं कस्टमर केअर सपोर्ट तर मला तर खूप असं हे आज मी लई कंट्रोल केलं, म्हणजे खूप कंट्रोल केलं. पण ठीक आहे, फायनली उद्या ते होऊन जाईल. त्यांनी हायलाईट करून घेतली ती कंप्लेंट जी आहे ते, म्हटले उद्या कोणत्याही याच्यामध्ये होऊन जाईल, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते होऊन जाईल म्हटले. कारण 10 दिवस जर गेले निघून तर मला अननेसेसरी ते पैसे खूप वाया जाणार माझे आणि ते प्रोडक्ट घरातच राहणार आणि ते काहीच करू शकणार नाही. मग ते रिपेअर करून जरी घ्यायचं म्हटलं तरी शेवटी हो झालं तर ठीक आहे, नाही झालं तर काय करणार असंही होणार. तर हे असं झालं होतं. तुमच्यासोबत असं कधी झालेलं आहे का की अशी काही गोष्ट तुम्ही ऑनलाईन, मी मूर्खपणाच केला पहिले तर ऑनलाईन मागवून. आता म्हणजे अनुभवातून शिकतात 16 माणसं, पण माहिती आहे मी मूर्खपणा केलाय फर्निचर ऑनलाईन मागून. मला ते वाटलं होतं थोडंसं छोटं असेल, कॉम्पॅक्ट असेल, पण फोटो आणि रिअलमध्ये खूप फरक आहे. फक्त आणि फक्त मला मिंत्रावरती खूप म्हणजे अगदीच मिंत्रावरती मला 99% चांगलेच अनुभव आलेले आहेत. रिटर्नच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये, कपड्यांच्या बाबतीमध्ये.
ॲमेझॉनमध्ये पण तेवढं नाही, कारण प्रोडक्ट दिसतं एक आणि येतं एक. बऱ्यापैकी ॲमेझॉनमध्ये म्हटलं तर 80%, फ्लिपकार्टमध्ये मला 10% चांगला अनुभव आला. पण ठीक आहे, चला एक गोष्ट अशी झाली म्हटलं नेक्स्ट पण होईल अशी नाही. पण तुमच्यासोबत असा कधी झालेला आहे का प्रसंग, तर मला नेमकं नक्की सांगा. आणि तुम्ही कधी कंझ्युमर कोर्टात वगैरे गेलेला आहे का? कारण सध्या एक मी गोष्ट ऐकली कंझ्युमर कोर्टामधली, मी खूप असल्याने मम्मीला ते कोणीतरी पाठवलं होतं. कारण मम्मी म्हणजे टेलर आहे, जर कोणाला माहीत नसेल तर. जवळजवळ गेले 21 वर्ष ती टेलरिंग करते. आता तिला थांबवले की आता नको करूस म्हणून, तरी पण ती करतेच, कारण तिच्या काय जे कस्टमर ठरलेले आहेत तर ते देतातच. तर मम्मीला ना कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला आणि ती झालेली गोष्ट आहे की ब्लाऊज शिवून न दिल्यामुळे जे हे आहेत टेलर, त्यांच्यावरती कंझ्युमर कोर्टामध्ये केस झाली आणि 15,000चा दंड, आणि ब्लाऊज पण लवकर शिवून 15,000चा की 15,000चा दंड झाला वाटतं, आणि ब्लाऊज पण 15 का 21 दिवसामध्ये शिवून देण्याची काहीतरी सक्ती अशी झाली. आणि मम्मीला कोणीतरी ते व्हिडिओ पाठवलेला, मम्मीनं ग्रुपवरती पाठवला. एवढं हसलं ना मम्मी. म्हटलं बघ, सगळ्या मैत्रिणी म्हटलं तुला कंझ्युमर कोर्टामध्ये घेतील, कारण मम्मीला कसं लेट व्हायचं, मध्ये खूप लेट व्हायचं सगळे कामं वगैरे. आता निवांत वेळ असतो तिला, करते ती. आणि म्हणून मी माझं ब्लाऊज पण मम्मीकडून शिवून घेत नाही, कारण मम्मी जवळच्याच लोकांचे देत नाही लवकर, कस्टमरचे सगळ्यांचे देते पण जवळच्या लोकांचे देतच नाही. मावशांचे पण तसेच पडून राहिले, मी आता इथून शिवून द्यायला लागले त्यांना माझ्या टेलरकडून. अरे बापरे. तर मी जास्त वेळ घेतला तुमचा, पण ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती. तर तसं जर तुमच्यासोबत झालं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सरप्राईज बघायचंय, तू मस्ती बघायचंय, आमसनी बघायचंय. बरंच झालंयस मला. आता काय तुमच्या काय असेल आळूवडी करूनच फ्रीझर मध्ये ठेवलेली, थोड्याच वेळासाठी ठेवली बघा किती लगेच घट्ट झाली. आपलं फ्रीज थोडं चांगलं आहे ना. हा, आपण किती वर्ष झाली तरी आपलं नंबर 1 आहे आपला. बाहेर जाऊन सांगितले नाही तरी पण अशा प्रकारे पातेल्यात तेल ओतलं गेलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेट करा सगळ्या गोष्टी. आणि पुढे काय करणार, मी पुढे काय करणार आहे तेवढंच सांगा त्याच्यामध्ये. मला वाटत नाही तू हे डीप फ्राय करणार आहेस. बरं, मी काय करणार आहे पुढे. मला असं वाटायला लागलं तू तडका बिडका काहीतरी देणार आहेस त्याला, असं वाटायला लागलं. पण ते डीप फ्राय केलं तरच चांगलं लागेल असं मला वाटतंय. पण ज्या पद्धतीने तू तेल टाकलंयस एवढं कमी, तर ते मला कुरकुरीत लागलं तरच चांगलं लागणार आहे, नाहीतर ते कुरकुरीतच होणार आहे एवढी मी गॅरंटी देते तुम्हाला. आय डाऊट. मी जसं तुम्हाला पाहिजे तसं तळून देईन, पण आता तर मी हे असंच करणार आहे. ये भेंडी गवार भेंडी गवार तेल एवढं काढलेलं आहे आणि त्याच्यात टाकली नाही. ते असतं पण लय भारी उडले त्याच्यात. सगळं इकडं पण लादीवरती पण आलंय तिळ तिळ. एवढा उडाव वर उडाव. अगं वर उडी की नको. ते शेप कसे उडवतात उलटून पालटून. नाही काय कसला शेप तू. कोल्हापूरचा शेप उडीव. कोल्हापूरचा शेप. अगं उडीव उडी काय हे आहे त्याच्यात. हा असं जरा हालू दे की गादा गादा. दुसऱ्या घरात जायचं नाही आपल्याला. पण छान वाटत, थोडं वेगळं पद्धत. हात वळला माझा. थोडी त्रासदायक भाजी आहे ही. भाजी नाही वडी आहे. हा, याने जरा शरीराचा व्यायाम जास्त होतो हालून हालून. तर नाही पण चांगलं म्हणजे कमॉन यस कार्डिओ. 1 2. छान तडका देऊन झाल्यानंतर मी थोडे शालो फ्राय देखील केल्या होत्या. ह्या ज्या वड्या आहेत त्या खरंच आवडली काय उगाच बोलतात. तर मग मंडळी, आता जो ब्लॉग आहे तो आपला एंड होतोय. कालच्या व्हिडिओच्या खाली मी 1-2 कमेंट बघितलं. काही कमेंटना मला रिप्लाय करायला मिळालं नाही. जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी जरूर रिप्लाय करते.
तर त्याच्या खाली होती कमेंट, हायलाईट थोडी वाटत होती पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा मी बघितली होतं तेव्हा, की तुझा लुक पूर्ण जो आहे दररोजचा दाखवत जा. आता सचिन तर दिवसभर नसतात ऑफिसमध्ये, असं बाकी कोण, मलाच कॅमेऱ्याचे अँगल्स किंवा सगळ्या गोष्टी सेट कराव्या लागतात. संध्याकाळी ते आल्यानंतर त्यांच्या मूडवरती डिपेंड असतं, म्हणजे जर असतील व्यवस्थित, म्हणजे कंटाळा आला असेल तर मी काही घेतच नाही त्यांना शूटिंगमध्ये वगैरे, माझं मी सगळं एंड करते. आणि जर ते असतील ओके तर मग कॅमेरामध्ये येतात असते किंवा मग कॅमेरा होल्ड करतो. तर आज तसंच झालं. पण जसं तुम्ही म्हटलात की पूर्ण लुक दाखवायचं, तर मग कॅमेरा एका ठिकाणी ठेवून मी माझा पूर्ण लुक तुम्हाला नक्कीच दाखवायचं. आजचा जो आहे तिथे साईडला तुम्हाला फोटो दिसतो, मीच फोटो काढला होता ह्या आरशामध्ये, तर तो मी दाखवलेला आहे. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरं चॅनल आहे हाऊस क्वीन टिप्स, त्याची लिंक मी देते, तर तिथेही मला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा देते, तर तिथेही तुम्ही जाऊ शकता, मला फॉलो करू शकता. उद्या भेटते. बाय बाय.